मुंबईची जी पहिली मॅच हरण्याची परंपरा चालू झालेली आहे ती यावर्षी मोडणार आहे. कारण यावर्षी जी मुंबईची टीम बघता पहिली मॅच 100% मुंबई जिंकणार असं मला वाटतंय. नमस्कार, मी प्रेम मोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बोलणार आहोत मुंबई वर्सेस KKR ची जी मॅच होणार आहे 29 तारखेला रविवारी. शनिवारी जी हैदराबाद आणि RCB ची मॅच होणार आहे त्यापेक्षाही खतरनाक मॅच ही रविवारची होणार. कारण असे प्लेयर आहेत मुंबईमध्ये, मॅच विनिंग प्लेयर आहेत, ज्यामध्ये रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक नसेल तर रायल लिकल्टर, त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मिडल ऑर्डर मध्ये हार्दिक पांड्या, रुदरफर्ड, कॉटन बॉश, आणि बॉलिंग मध्ये बघायनंतर बुम बुम बुमरा पण मुंबईकडनं, बोल्ट मुंबईकडनं. अशा प्रकारे कित्येक भयंकर प्लेयर हे मुंबईकडनं आहेत. ऑलराऊंड मध्ये मिचेल सँटनर आहे जो न्यूझीलंडचा कॅप्टन आहे. या एका टीम मध्ये कमीत कमी 4 ते 5 कॅप्टन खेळले जातात. तर त्यामुळे या वर्षी मला वाटते मुंबई इंडियन्स ही पहिली मॅच जिंकणार आणि विजयाचा नारळ फोडणार. तुम्हाला काय वाटते मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनो मला कमेंट मध्ये नक्की कळवा. त्याच नंतर तगडा परफॉर्मन्स देणार आहे KKR. कारण पाहायला गेलो आता T20 वर्ल्ड कप मध्ये ज्या प्रकारे KKR चे 2 प्लेयर आहे जे तगडी बॅटिंग करतात, ओपनर जोडी, त्याच्यानंतर थर्ड डाऊनला येतं सचिन रवींद्र, फिथ ॲलन आणि टिम सायफर्ट. ज्या प्रकारची T20 वर्ल्ड कप मध्ये बॅटिंग झालेली आहे त्यांची खूप चांगल्या प्रकारे झाले. त्याच्यानंतर अजिंक्य रहाणे, कॅमेरन ग्रीन जर सगळ्यात महागडा प्लेअर पण त्यांच्याकडेच KKR खेळत आहे. तुम्हाला काय वाटते? संडेची मॅच ही फुल धमाकेदार होणार आहे आणि पैसा वसूल मॅच होणार आहे. तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.